चिंटू. गुड इव्हनिंग पप्पा. गुड इव्हनिंग. द्या बॅग द्या ना. का रे? मी जाऊन ठेवतो. बर. तुम्ही दमला असाल ना, चहा आणू का? म्हणत असाल तर कॉफीच आणू. मी आता जेवीन असंच म्हणतो. काय ग आज एवढं जंगी स्वागत? विचारा त्यालाच. काहीतरी हवंय. तू वाढ, मी आलो, हात धुवून येतो. पप्पा थांबा, मी पण आलो. पप्पा हे नाही, हे घ्या. अरे वा, थँक्यू, धन्यवाद. आज तुम्ही आमची एवढी सेवा करताय. आपल्याला काहीतरी हवे आहे, बरोबर? बरोबर. चला बसा. बोला काय हवंय? फुल साइज बॅट का रिमोट कंट्रोल चॉपर? जॉली पॉली प्ले स्टेशन. अरे बापरे. का हो, काय झालं? चिंटू, तू मगाशी आतमध्ये हात धुतले नाहीस ना? जा हात स्वच्छ धुवून ये. मी तुला काय सांगितलंय? जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुतले पाहिजेत. अहो त्यांनी हात धुतले. चिंटू. नाही हो पप्पा, आपण आत्ताच्या आत्ता जायचं आणि जॉली पॉली घेऊन यायचं. चिंटू. आत्ता म्हणजे आत्ता. चिंटू. 1 प्लीज. 2 जा, उठ लवकर. काय हो पप्पा? समजतंय मला इकडे का पाठवलंय ते. मी काय एवढा लहान नाहीये. अहो मी काय म्हणते, मी माझ्या नेकलेससाठी बाजूला ठेवलेत ना पैसे, ते घ्या हवं तर, आणि आणा त्याचं काय जॉली का पॉली. कशाला? अगं एवढा खर्च मीही करू शकतो, पण एकदम 30-35 हजार रुपये खर्च करायचे तर त्यासाठी थोडंसं प्लॅनिंग नको का? आणि चिंटूला सुद्धा हे कळलं पाहिजे की त्यांनी एखादी गोष्ट आपल्याकडे मागितली आणि त्याला ती लगेच मिळाली, असं होता का म्हणे? किंमत राहत नाही त्यांनी त्याची. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण. आणि ते बघून तुझे डोळे आता भरले. हे बघ, व्हर्च्युअल गेम्स आहेत ना, यांनी मुलं फक्त घरकोंबडी होतात, घरातनं बाहेरच पडत नाहीत. आणि मला असं वाटतं की चिंटूनी घरातनं बाहेर पडलं पाहिजे, मस्ती केली पाहिजे, झाडावर चढलं पाहिजे, मारामाऱ्या केल्या पाहिजेत. काही नको, मला माझा मुलगा स्मार्ट व्हायला हवाय. मग तो आहे स्मार्ट, माझ्यासारखा. हो, स्मार्ट. पप्पा हे बघा, धुतले हात खूप खराब झाले होते. मी म्हणालो होतो ना. हां, तर तुला जॉली पॉली घ्यायचं आहे? नाही, आता तरी नको. बघू, काही दिवसांनी घेऊ. कारण मी म्हणालो आणि तुम्ही घेतलं तर त्याला किंमत राहत नाही, होय ना? आणि मला व्हर्च्युअल गेम्स खेळणारा कोंबडा नाही व्हायचं. तुला घरकोंबडा असं म्हणायचं का? तुम्ही घरकोंबडा म्हणाला होतात का? नाही, पाणकोंबडा असं म्हणालो होतो. चिंटू, पण तू तर म्हणाला होतास की तुझ्याकडे जॉली पॉली नसेल तर कोणी तुझ्याशी खेळणार नाही. मग आता